Good morning, student. Welcome back in e-learning videos of physics. In earlier lecture, we have to see the points: optical path, diffraction of light, diffraction pattern, then types of diffraction pattern, and finally the difference between interference and diffraction. But in today's lecture, we are going to start with problems related to the earlier points. And the first problem is the width. The width of a plane incident wavefront is found to be doubled. This is important. Found to be doubled on refraction in a denser medium if it makes an angle of 65 degree with the normal. Then calculate the refractive index for the denser medium. Right. Here we have to give the width of plane incident wavefront is doubled that of the refracted plane wavefront in denser medium. म्हणजे प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा की आपल्याला विड्थ ऑफ प्लेन इन्सिडेंट वेव्हफ्रंटची दिलेली आहे आणि ही डबल आहे कुणाच्या तर रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंटच्या डबल आहे. यासाठी आपण एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपण हे इंडिकेट करू शकतोय. त्याच्यानंतर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे तो किती आहे 65 डिग्री की ज्यानं नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला आहे तुम्हाला 65 डिग्री. आणि असं जर असेल तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. या डायग्राममध्ये आपण बघू शकतोय की एक्स वाय ही आपल्याला इंटरफेस मीडिया दिसते. त्याच्यानंतर हे रेरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे. त्याच्यानंतर ए बी हा जो आहे ए बीला म्हणतो आपण इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट, सी डी जो आहे तो रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट आणि हा ए बी जो आहे तो इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि हा ए बी हा डबल्ड आहे कुणाच्या सी डीच्या. आणि म्हणून आपण इथे इंडिकेट केलेलं आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू 65 डिग्री आणि सी डी इज इक्वल टू किती आहे ट्वाइस ए बी. म्हणजेच इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट इज फाउंड टू बी डबल्ड दॅट ऑफ द रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट. आणि आपण काय फाइंड आउट करतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत. त्यामधला पहिला फॉर्म्युला जो आहे तो कॉस आय अपॉन कॉस आर इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू दुसरा फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर पहिला फॉर्म्युला आपण यूज करतोय. जो पहिला फॉर्म्युला आहे तो कुठला आहे तर कॉस आय अपॉन कॉस आर इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी आहे. मग याच्यामध्ये आपण आयची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे 65 डिग्री आहे. त्याचा आपण यूज केलेला आहे. कॉस आर आपण आहे तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर ए बी म्हणजे ए बी आहे तसं आपण ठेवलेलं आहे. बट सी डी म्हणजे काय आहे तर इथं वरती तुम्हाला दिसतंय सी डी म्हणजे किती आहे ट्वाइस ए बी आहे आणि तेच आपण इथे यूज करतोय सी डी इज इक्वल ट्वाइस ए बी. त्यानंतर हे ए बी आणि हे ए बी काय होतं कॅन्सल आउट होतं. कॉस 65 आपण कशामध्ये जायचं नॅचरल कोसाईनमध्ये जायचं आणि 65चं झिरोमध्ये बघायचं. लॉग टेबल यूज करायचं आहे. या लॉग टेबलमध्ये आपण कुठं जायचं आहे तर कोसाईन नॅचरल कोसाईनमध्ये जायचं आणि जे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये 65 डिग्रीचा झिरोमध्ये बघायचा. तर आपल्याला किती व्हॅल्यू भेटते 0.4226 डिवाइड बाय कॉस आर आहे तसं आणि या साईडला तुम्हाला काय भेटतं 1/2 राईट. त्यानंतर आपण थोडे इंटरचेंज करून घेतली टर्म. इंटरचेंज करून घेतल्यानंतर कॉस आर आहे तसंच हे 2 इकडे मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला काय मिळालं 2 इंटू 0.4226 आणि फायनली आपल्याला कॉस आरची व्हॅल्यू मिळते किती 0.845 राईट. त्याच्यानंतर आपण काय केलं की आरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता आरची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर इथं आपण काय केलं आहे की कॉस आर इज इक्वल आपल्याला 0.845 मिळाली. तर याच्यामध्ये आपण आर इथंच ठेवायचं आणि कॉस इनव्हर्स आपण काय करून घेणार 0.8450 करून घ्यायचं. आणि परत आपण कुठं जायचं तर परत आपण नॅचरल कोसाईनमध्ये जायचं. परत आपण हे बघण्यासाठी कुठं जाणार आहे नॅचरल कोसाईनमध्ये जायचं आणि तिथं आपल्याला ही व्हॅल्यू कुठे मिळते बघायचं 0.8450. आणि जर येत नसेल तर मीन डिफरन्सच्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला काय करायची आहे ही ऑप्टेन करायची. कारण 11th आपण शिकलो आहे हे कसं ऑप्टेन करायचं. नॅचरल कोसाईनमध्ये जायचं 0.8450 व्हॅल्यू कुठे भेटते ती बघायचं आणि मग आता ॲक्च्युली समजा हे असं असेल
इथं काहीतरी डिग्री असेल, समजा इथं 50 डिग्री असेल, राईट, आणि इथं वरती कुठंतरी 24 मिनिट्स वगैरे असेल, आणि आता हा मीन डिफरन्स आहे. समजा तुमची व्हॅल्यू इथं आली असेल काहीतरी 0.841 किंवा 42 आले असेल, परंतु आपल्याला किती पाहिजे? 0.8450 पाहिजे. तुम्हाला किती मिळाले? 0.8442 मिळाले. 8चा डिफरन्स आहे. मग यातला तुम्ही मीन डिफरन्स काय करायचा? याच्यामध्ये ॲड करायचा. आणि मग समजा इथं जर 2 मिनिट असेल, समजा तुम्हाला 8 व्हॅल्यू मिळाली, 8 याच्यामध्ये आपण ॲड केलं. हे जर आपण याच्यामध्ये ॲड करत असेल तर हे वरचं पण याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे. आणि मग तुमचं टोटल जे तुम्हाला आन्सर मिळणार आहे ते किती असेल? 50 डिग्री 26 मिनिट असेल. हे आपण इन जनरल म्हणजे एक प्रॅक्टिकल म्हणून बघितलं. परंतु ॲक्च्युली तुम्हाला इथं काय करायचं आहे की आर इज इक्वल टू कॉस इनवर्स 0.8450 मिळाले. तर तुम्ही काय करायचं? नॅचरल कोसाईनमध्ये जायचं, 0.8450 व्हॅल्यू कुठे मिळते बघायचं. जर मिळत नसेल तर याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू बघायची आणि त्यातून एवढी राहील असं सबस्ट्रॅक्ट करायचा मीन डिफरन्स. आणि मग जे काय असेल ते तुमचं काय असणार आहे? ॲन्सर असेल. आणि ज्यावेळी आपण हे सगळं करतो त्यावेळी आपल्याला व्हॅल्यू मिळते. ती व्हॅल्यू किती आहे बघा? 32 डिग्री 16 मिनिट्स. ॲन्सर आहे तुमचं आरचं 32 डिग्री 16 मिनिट्स. आता आपण काय करायचा? सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड फॉर्म्युला काय आहे? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर आहे. मग आपण काय केलं? साइन आयची व्हॅल्यू टाकली, परत 65 डिग्री आहे. त्यानंतर साइन आरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाले? इथं 32 डिग्री 16 मिनिट्स. तीच आपण इथे टाकायची, 32 डिग्री 16 मिनिट्स. त्यानंतर आपल्याला साइन 65 डिग्रीची व्हॅल्यू मिळाली 0.9063. परंतु आता प्रॉब्लेम काय आहे की साइन 32 डिग्री 60 मिनिट कुठं बघायचं? तर सोपं आहे. आपण काय करायचं की आपल्याला हा असा कॉलम दिसतो आहे, इथं सगळे डिग्रीज असणार आहेत, त्यानंतर इथं सगळे मिनिट्स असणार आहेत, आणि इकडे काय असेल? मेन डिफरन्स असेल. तर आपण कुठं जायचं? तर 32 डिग्रीला जायचं. 32 डिग्री नंतर 32 डिग्रीचं आपण झिरोमध्ये बघायचं, राईट. समजा इथं 0 डिग्रीला काहीतरी व्हॅल्यू असेल. आता इथं 0.5339 आहे, राईट. मग झिरोमध्ये बघायचं. 32 नॅचरल साईनमध्ये आपण गेलो. नॅचरल साईनमध्ये गेल्यानंतर तिथं 32 डिग्रीला जायचं, त्याच्यामध्ये झिरोला जायचं, झिरोला काहीतरी व्हॅल्यू असेल. त्यानंतर पुढे किती आहे? 16 मिनिट्स. परत 16 मिनिट्सला जायचं, 16 मिनिटची व्हॅल्यू या झिरोमध्ये ॲड करायची, आणि जे काय येईल ते तुमचं काय असणार आहे? ही व्हॅल्यू असेल 0.5339, राईट. त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्या दोन्हींचं डिवायडेशन करायचं लॉगनं, आणि फायनल व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? एन इज इक्वल टू 1.697 मिळेल. हा तुमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. परत एकदा बघा की हे नॅचरल साईनची व्हॅल्यू बघताना तुम्ही नॅचरल साईनमध्ये जायचं. नॅचरल साईनमध्ये गेल्यानंतर जे डिग्रीज आहेत तिथं 32 डिग्रीला जायचं. 32 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे बघायची, आणि त्याच्यामध्ये ही 16 मिनिटची व्हॅल्यू काय करायची? ॲड करायची. तर समजा की तुम्हाला एक्झॅक्टली 16 मिनिट मिळत नसेल तर तुम्ही काय करणार? समजा तुमच्याकडे 18 मिनिट्स असेल तर मीन डिफरन्स व्हॅल्यूमधली जी व्हॅल्यू आहे ती ॲड करायची. किंवा कमी असेल तर साईनमध्ये तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करता येत नाही, तर तुम्ही काय करू शकता? फक्त ॲड करू शकताय. मग याच्यापेक्षा व्हॅल्यू कमी चूज करायची आणि तुम्हाला एक्झॅक्टली मिळतं ते तुम्ही लॉग टेबलमध्ये बघू शकताय. आणि फायनली या दोघांचं लॉगनं डिवायडेशन करायचं, तुम्हाला आन्सर मिळेल 1.697. आणि म्हणून आपण म्हणतोय द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द डेन्सर मीडियम इज 1.697. हे तुमचं फायनल आन्सर असेल. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम काय आहे बघा? सेकंड प्रॉब्लेम आपण बघू शकतो याच्यामध्ये. ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू एअर falls on the surface of a glass slab at an angle of I, right. It is found that the angle between the reflected and refracted rays is 90 degree if the speed of light in glass is 2 into 10 raised to 8 meter per second. Find the angle of incidence. आपल्याला काय करायचं? अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करायचं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? अँगल ऑफ इन्सिडन्स. प्रॉब्लेम परत बघा काय दिलाय. प्रॉब्लेम असा आहे, ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू एअर फॉल्स ऑन द सरफेस ऑफ ए ग्लास स्लॅब ॲट अन अँगल आय. तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय दिलाय. इट इज फाउंड दॅट द अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे इज 90 डिग्री इफ
द स्पीड ऑफ लाईट इन अ ग्लास इज 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. फाइंड द अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलंय. किती दिलंय तर 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड दिलंय. मग आपण काय करणार, जे दिलंय ते आपण पहिल्यांदा काय करूया, गिवन लिहून घेऊया. काय गिवन दिलंय बघा याच्यामध्ये, तर गिवनमध्ये आपल्याला दिलंय द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड दिले. त्यानंतर स्पीड ऑफ लाईट इन ग्लास आपल्याला माहित आहे किती आहे, 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड दिले. आणि त्यानंतर आपल्याला त्याने असं म्हणलंय द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रे इज 90 डिग्री म्हणलंय. आता फिगरमध्ये आपण बघणार आहे. आता इथे अँगल बी ओ डी इज इक्वल 90 दिलंय, परंतु आपण ते फिगरमध्ये बघणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी दिलेत. जी पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे सी इज इक्वल टू 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड, म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलंय. त्यानंतर दुसरं स्पीड ऑफ लाईट इन मीडियम दिलंय. व्हीजी मीन्स ग्लास, ग्लास हे मीडियम आहे. आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास किती दिली तुम्हाला, 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. आणि थर्ड क्वांटिटी, इम्पॉर्टंट क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रे इज 90 डिग्री. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, ह्या डायग्राममध्ये बघा की हा एक्स वाय आपण काय कन्सिडर करूया, इंटरफेस मीडिया. कारण हा जो एक्स वाय आपल्याला दिसतो इथं, याला एक्स वाय इंडिकेट करा. हा एक्स वाय जो आहे याला आपण म्हणूया इंटरफेस मीडिया. वरती जे आहे ते रेरर मीडियम आहे, खाली जे आहे ते डेन्सर मीडियम आहे. आता याच्यामध्ये आता ही डायग्राम थोडीशी चुकलेली आहे काढला, कारण हा इन्सिडेंट रे आहे आणि हा ज्यावेळी दुसऱ्या मीडियममध्ये प्रवेश करतोय त्यावेळी थोडं ते काय व्हायला पाहिजे, बेंड व्हायला पाहिजे. इथे हे आपल्याला बेंड झालेलं दिसतंय, हे याच्यामध्ये आपण इंडिकेट करू शकत नाही. इथं ज्यावेळी हा इन्सिडेंट रे ज्यावेळी याच्यावरती इन्सिडेंट होईल ग्लासच्या सरफेसवरती, तर त्यावेळी तो काय होतो, थोडा बेंड होतो. आणि हा आपण काय घेऊया, रिफ्रॅक्टेड रे घेऊया. तर याच्यामध्ये हा रिफ्लेक्टेड रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे, हा रिफ्लेक्टेड रे, हा रिफ्रॅक्टेड रे, यांच्यामध्ये किती अँगल आहे, तर 90 डिग्री एवढा अँगल आहे. राईट, तेच आपल्याला काय करायचं आहे, इंडिकेट करायचं आहे. हा तो इन्सिडेंट रे आहे, हा तो रिफ्रॅक्टेड रे आहे, आणि दोघांच्या मध्ये जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. तेच आपण इंडिकेट केले. असं जर असेल तर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता फ्रॉम फिगर आपण काय म्हणू शकतोय, आय प्लस आर प्लस 90 डिग्री इज इक्वल 180 डिग्री. कारण कोणतीही साईड जर आपण डायग्राममध्ये कन्सिडर केली, या डायग्राममध्ये जर आपण ही साईड कन्सिडर केली या नॉर्मलच्या या साईडला, तर इथं अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे, प्लस हा 90 डिग्री आहे, प्लस हा इथला काय असणार आहे, आर असणार आहे. म्हणजे या एरियामध्ये जे अँगल्स आहेत त्या अँगलची सम ही कशाशी इक्वल असेल, 180 डिग्रीशी इक्वल असेल. म्हणून आपण आय प्लस 90 डिग्री प्लस काय केलं, आर केलं, आणि ते कशाशी इक्वल केलं आपण, 180 डिग्रीशी इक्वल केलं. राईट, आय प्लस आर प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. बट हे 90 जर इकडे घेतलं आपण तर आपल्याला काय मिळतं, आय प्लस आर इज इक्वल टू 90 डिग्री मिळतं. आणि मग आपण आर इथंच ठेवलं आणि आयला पलीकडल्या साईडला घेतलं, त्यामुळे आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, 90 डिग्री मायनस आय डिग्री. राईट, बट तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफाइंड ॲज इट इज द रेशियो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. राईट, वापरता काय डेफिनेशन आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफाइंड ॲज इट इज द रेशियो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे सीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3 into 10 raised to 8 डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आपल्याकडे आहे किती आहे, 2 into 10 raised to 8. हे दोघांचं डिव्हायडेशन आपण केलं आणि आपल्याला काय मिळालं, व्हॅल्यू 1.5. म्हणजे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू मिळाली किती, 1.5. याच्या पुढे जर आपण गेलो तर आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे कोणता, तर एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आरचा. मग आपल्याला माहित आहे साइन आय आपण आहे तसंच ठेवायचं. साइन आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आरची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याकडे इथं आहे. आरची व्हॅल्यू आपण काढून घेतली आहे, किती आहे व्हॅल्यू, आर इज इक्वल टू 90 डिग्री मायनस आय. मग इथं जे आपण साइन आर यूज करणार आहे, तर या आरच्या ठिकाणी तुम्ही काय यूज करायचं, 90 मायनस आय. म्हणजे साइन 90 मायनस थिटा हा काय असतोय, कॉस थिटा असतोय. आणि म्हणून मग आपण काय केलं, साइन आय आहे तसंच ठेवलं. साइन 90 मायनस थिटा काय असतोय, कॉस थिटा, म्हणजेच कॉस आय, कारण आयला आपण थिटा म्हणलं म्हणून आय इथं असेल साइन आय अपॉन कॉस आय.
तर इज इक्वल तुम्हाला काय मिळेल, हे टॅन आय मिळेल. परंतु एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथं, किती आहे, एन इज इक्वल टू साइन आय अपॉन कॉस आय इज इक्वल टू टॅन आय, बरोबर. मग आय इज इक्वल टू, हे आय इथंच ठेवलं आणि टॅनला या साईड घेतलं, आय इज इक्वल टू टॅन इनवर्स एन. देअरफॉर एनची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 1.5 म्हणून टॅन इनवर्स 1.5. आणि आपण परत काय केलं तर नॅचरल टँजंटमध्ये गेलो. परत आपल्याला काय करायचं हे बघायचं आहे. नॅचरल टँजंटमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर 1.500. आता हे ॲक्च्युली तुम्ही 1.5 तुम्हाला दिसतंय, पण तिथं जी व्हॅल्यू असते ती 1.5000च्या आसपास आला पाहिजे, कारण 4 अंकी असतं. मग ही अशी व्हॅल्यू तुम्हाला कुठे मिळते ते शोधायचं, कशामध्ये, नॅचरल टँजंटमध्ये. आणि मग ज्या डिग्रीला आणि ज्या मिनिटला ते असेल ते इथं काय करायचं, इंडिकेट करायचं, आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल आय इज इक्वल टू 56 डिग्री 19 मिनिट्स. हे तुमचं आन्सर असेल. त्याच्यावरून फायनली आपण रिझल्ट सांगू शकतोय, द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ द रे इज 56 डिग्री 19 मिनिट. द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ द रे इज 56 डिग्री 19 मिनिट्स. त्यानंतर एक थर्ड आपण एक प्रॉब्लेम बघू शकतोय, अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे हा. थर्ड प्रॉब्लेम असा आहे, इन यंग्स एक्सपेरिमेंट द रेशो ऑफ इंटेन्सिटी ॲट द मिनिमा अँड मॅक्सिमा. In Young's experiment, the ratio of intensity at maxima and minima in an interference pattern is 36:9. What will be the value of the intensities of two interfering waves? म्हणजे आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये इंटेन्सिटीच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, मॅक्झिमा आणि मिनिमाच्या इंटेन्सिटीच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, आय मॅक्स आणि आय मिनिमम यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला दिलेला आहे आय मॅक्स आणि आय मिनिमम, तो किती आहे, आय मॅक्स डिवाइड बाय आय मिनिमम इज इक्वल टू 36:9 हे दिलेलं आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, तर I1 अपॉन I2 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमाच्या इंटेन्सिटीचा रेशो आपल्याला दिला आहे, तर जस्ट आपल्याला काय करायचे आहेत, इंटेन्सिटीज कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे, कारण आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की इंटेन्सिटी ही नेहमी ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. त्यामुळे आपण फॉर्म्युला पण यूज करू शकतोय, आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू A1 + A2 डिवाइड बाय A1 - A2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण काय करायचा इथं यूज करायचा, सिंपल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतोय, I1 अपॉन I2 इज इक्वल टू A1² अपॉन A2². राईट. आता याच्यामध्ये आपण पहिला फॉर्म्युला यूज करूया. काय पहिला फॉर्म्युला, आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू A1 + A2 डिवाइड बाय A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 36:9 ही व्हॅल्यू आहे. राईट. परंतु कंडिशन अशी आहे की जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहीत आहे, कारण ह्याचा स्क्वेअर आणि हे जर आपण रिअलाइज केलं तर आपल्याला काय मिळतं, तर 36चं स्क्वेअर रूट येते 6 आणि याचं येते ते 3 येतं आहे. राईट. मग 3 1 3 2 2 6 असं आपण म्हणू शकतोय. त्यामुळे आपल्याला इथं काय मिळू शकते, फक्त A1 + A2 आणि खाली काय मिळू शकते, A1 - A2. इकडे काय मिळू शकते, 2:1. त्यामुळे A1 + A2 डिवाइड बाय A1 - A2 इज इक्वल टू 2/1. आणि मग फायनली आपल्याला काय मिळते, A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3. इथं आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतोय. जर आपल्याला हे कसं सोडवलं कळत नसेल तर इथे एक फॉर्म्युला तुम्ही यूज करा, की हे एकदा वरच्यामध्ये ॲड करायचं आणि वरच्या खालच्यामधून काय करायचं, वजा करायचं. ह्या जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर आपल्याला याची इझिली काय मिळू शकते, व्हॅल्यू मिळू शकते. A1 बाय A2 इज इक्वल आपल्याला किती मिळेल, 3 मिळेल. त्याला म्हणतो आपण कॉम्पोनंटो आणि डिवाइडंडो रूल. कुठला रूल यूज करायचा इथं, कॉम्पोनंटो आणि डिवाइडंडो रूल जर यूज केला तर A1 बाय A2 इज इक्वल तुम्हाला किती मिळते, व्हॅल्यू 3 मिळते. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट फॉर्म्युला परत यूज केला, I1 अपॉन I2 इज इक्वल टू A1 अपॉन A2. काय केलं, I1 अपॉन I2 इज इक्वल टू A1² अपॉन A2². म्हणजेच A1 अपॉन A2ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, म्हणून 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 9. आणि काय नसेल तर आपण काय घेतोय, व्हॅल्यू 1 घेतोय. आणि म्हणून तुमची जी इंटेन्सिटीची व्हॅल्यू आहे ती I1 अपॉन I2 इज इक्वल टू काय असेल, 9:1 असेल. हे तुमचं फायनल आन्सर, म्हणजेच द रेशो ऑफ इंटेन्सिटीज इज 9:1 असेल. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 एक आहे, तो आपण बघूया. प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे बघा, the intensity of the light
coming from one of the slits in Young's experiment is twice the intensity of light coming from the other slit. म्हणजे एका स्लिट पासून आलेली इंटेन्सिटी ही डबल आहे कशाच्या, तर ज्या दुसरी स्लिट आलेल्या इंटेन्सिटीच्या. राईट. what be the approximate ratio of the intensities of the bright and dark fringes in the resulting interference pattern. तर क्वेश्चन हा सिंपल आहे त्यांचा, की त्यामध्ये असं दिलेलं आहे की इंटेन्सिटी ऑफ लाईन कमिंग फ्रॉम वन ऑफ द स्लिट इन Young's एक्सपेरिमेंट इज ट्वाइस. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आपण काय करतोय तर दोन सोर्सेस यूज करतोय. तर पहिल्या सोर्सपासून आलेली जी इंटेन्सिटी आहे ही ट्वाइस आहे दुसऱ्या सोर्सपासून आलेल्या इंटेन्सिटीपेक्षा. असं जर असेल तर त्या दोघांच्या इंटेन्सिटीचा रेशो काय असेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डार्क बँड मिळणार आहे आणि ब्राईट बँड मिळणार आहे. तर यांच्या इंटेन्सिटीचा रेशो काय असेल हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला गिवन त्याने दिलं आहे की पहिल्या सोर्सपासून किंवा पहिल्या स्लिटपासून आलेली जी इंटेन्सिटी आहे तिला आपण I1 म्हणलं आणि दुसऱ्यापासून आलेली जी इंटेन्सिटी आहे त्याला आपण I2 म्हणलं. परंतु कंडिशन अशी आहे की पहिल्यापासून आलेली इंटेन्सिटी ही दुसऱ्याच्या डबल आहे, म्हणून I1 इज इक्वल टू आपण काय म्हणलं इथं 2I2 म्हणलं. राईट. याच्यानंतर आपल्याला काढायचं काय आहे तर रेशो ऑफ आय मॅक्स डिवाइड बाय आय मॅक्स अँड आय मिनिमम यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आणि यासाठी आपण एक सिंपल फॉर्म्युला यूज करणार आहे. आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ I1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा सिंपल फॉर्म्युला आपण यूज करतोय आणि आपण फायनली काय कॅल्क्युलेट करतोय इंटेन्सिटी. हा फॉर्म्युला आपण यूज केला. आय मॅक्स डिवाइड बाय आय मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I1 ची व्हॅल्यू किती आहे 2I2 स्क्वेअर रूट ऑफ 2I2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2I2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये I2 आणि I2 ह्या व्हॅल्यू डबल्स आहेत. राईट. मग या आपण काय करू शकतो I2 चा स्क्वेअर होईल आणि त्या काय करतील व्हॅल्यू आपण यूज करूया, त्यांची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. हे स्क्वेअर रूट ऑफ 2 आहेतच राहील कारण ते आपण बाहेर काढलं आणि ते निघून जाईल. स्क्वेअर रूट ऑफ I2 चं फक्त इथं 2 राहील, ते इथं 2 आहे प्लस 1 इथलं डिवाइड बाय आता याच्यामध्ये कंडिशन आपण अशा यूज करू शकतोय कारण दोन कंडिशन आपण यूज करू शकतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतोय की जे I2 आणि I2 आहे ते कॅन्सल आउट होईल आणि रिमेनिंग जे राहील त्याला आपण ॲडजस्टमेंट केली थोडी √2 + 1 डिवाइड बाय √2 + 1 आणि त्याच्यामध्ये यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर 2 + 1 + 2√2 आणि खालच्या ज्या व्हॅल्यू ते सगळ्या काय होतात कॅन्सल आउट होतात आणि रिमेनिंग जी टर्म राहते ती काय आहे 2 + 1 + 2√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल. राईट. याच्यानंतर 2 + 1 काय असेल 3 + 2√2 राहील ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर 9 असेल, 2 चा स्क्वेअर परत 8 असेल आणि प्लस 2√2 चा स्क्वेअर परत काय असेल 12/√2 आपण आहे असा कन्सिडर केलाय. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं बघा. मग या सगळ्यांची ॲडिशन करायची, या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर 3 + 2√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 9 + 8 + 12√2 आणि मग फायनली या सगळ्यांची बेरीज करायची कारण हे √2ची व्हॅल्यू आपण यूज करायची 1.414 आणि मग कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 33.96 आणि त्यालाच आपण काय म्हणतोय 34 ॲज टू 1. म्हणजे आय मॅक्स डिवाइड बाय आय मिनिममची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे 34 ॲज टू 1. हे एक्झाम्पल थोडं अवघड आहे परंतु समजून घ्यावंच लागेल. परत एकदा बघा हे एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं आहे तर एक सिंपल फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे आपण. आय मॅक्स डिवाइड बाय आय मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर सेम फॉर्म्युला आपण यूज केला तोच, फक्त जिथं I1 आहे तिथं आपण काय ठेवलं 2I2 ठेवलं. त्यानंतर या सगळ्यांच्यामधून आपण I2 काय केलं कॉमन काढलं आणि कॅन्सल आउट करून टाकलं. त्यानंतर आपण √2 + 1/√2 + 1 ची ॲडजस्टमेंट केली आणि त्याच्यानंतर ह्या खालच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या कॅन्सल आउट होतात मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आणि रिमेनिंग फक्त वरच्या व्हॅल्यू राहतात. त्या किती असतील 2 + 1 + 2√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 3 + 2√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला किती मिळतं 9 + 8 + 12√2 आणि फायनली आन्सर मिळतं 33.96 दॅट इज नियरली इक्वल टू 34. ओके, थँक्यू.